BA, BSc, BComच्या खुलेश्वर महाविद्यालयातील द्वितीय भाषा मराठीला प्रवेश घेतलेल्या द्वितीय सत्रातील माझ्या विद्यार्थ्यांनो, आज आपण बालकवी यांच्या कवितेचा विचार आपण करू. विद्यार्थी मित्रांनो, 1885 ते 1920 हा वाङ्मयाचा सुवर्ण काळ आहे. कविता असो, नाटक असो, कादंबरी असो, कथा असो, हे सर्व निबंध असो, हे वाङ्मयीन प्रवाह या कालखंडामध्ये समृद्ध झालेले आहेत. कविता हा वाङ्मय प्रकार समृद्ध झालेला आहे. केशवसूत संप्रदाय किंवा त्याचबरोबर कवी पंचक म्हणून जे ओळखले जातात, त्यामध्ये गोविंदाग्रज, केशवसूत, कवी, बालकवी आणि त्याचबरोबर नारायण वामन टिळक या पंचकवीमध्ये बालकवी एक आहेत. केशवसूत सामाजिकतेच्या अंगाने विचार करणारा वैचारिक विचारवंत, जिथं माणूस महत्त्वाचा आहे, धर्म, नियम आणि परमेश्वरापेक्षा अशी मांडणी केशवसूतांनी केली. प्रेमासाठी जीव कुर्बान करावा लागतो अशी रचना आपल्या गोविंदाग्रजांनी मांडली. कवीनं या प्रेमाच्या जगापलीकडचं एक जग आहे ते समजून घेतलं पाहिजे. चाफा, कमळा याच्या अनुषंगानं त्याचा विचार आपण केला. याचबरोबर बालकवीचा विचार करत असताना आपल्याला निसर्ग कवी म्हणून बालकवीकडे आपल्याला बघावं लागणार आहे. आणि म्हणून या काळामध्ये एकापेक्षा एक सरस असे लेखक कवी जन्माला आलेले आपल्याला दिसून येतील. बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे, आधुनिक कवी पंचकामधील अत्यंत महत्त्वाचा कवी. वयाच्या 10व्या वर्षापासून काव्यलेखनाला सुरुवात केलेली आहे. रोमॅन्टिसिझम, सौंदर्यवादी कवी म्हणून बालकवीकडे मित्रांनो बघितलं जाताना आपल्याला दिसून येईल. जळगाव जिल्ह्यामध्ये धरण गाव आहे आणि त्या धरण गावचे बालकवी. वडील पोलीस खात्यामध्ये नोकऱ्या असल्या कारणामुळं बालकवीचं शिक्षण रखडलं, फारसं काही झालेलं नाही. जामनेर या बेटावर शिक्षण जेमतेम असं थोडंसं झालं, पण शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसून येईल. याबरोबर दासबोधाचा त्यांनी अभ्यास केलेला होता. मोठी बहीण जिजी त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. लहानपणापासून पोथी, पुराण, महाभारत, मोरोपंत यांचं त्यांचं वाचन होतं. आणि यासोबतच कीर्तनाचंही त्या काळामध्ये त्यांनी कीर्तनाच्या गीतांचं लेखन केलेलं आहे. वयाच्या 13व्या वर्षी काव्यलेखन केलं, 10व्या वर्षी काव्यलेखन केलं. 1907 साली जळगाव येथे भरलेल्या पहिल्या कवी संमेलनामध्ये धीटपणानं कविता सादर केली. त्या काळातले संमेलन अध्यक्ष कर्नल कीर्तिकर यांनी बालकवीचा गौरव बालकवी म्हणून तेव्हा केलेला आपल्याला असेल. नारायण वामन टिळकांच्या घरी बालकवीचं बरंचसं आयुष्य गेलं आणि बालकवी गेल्यावर नारायण वामन टिळकांनी पाखरा येशील कधी परतुनी नावाची सुंदर अशा प्रकारची कविता लिहिलेली आपल्याला दिसेल. लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रामध्ये बालकवीचं फार कौतुक झालेलं आपल्याला दिसेल. कवीपेक्षाही बाल अधिक होता असं आपल्याला दिसेल. याचबरोबर पार्वतीबाईशी विवाह झाला, पण दोघांचे सूर शेवटपर्यंत काही जुळले नाहीत. आणि नंतर मग इंग्रजी 5वीमध्ये पुढे त्यांनी प्रवेश वगैरे केला आणि काही शिक्षण थोडंसं झालं. राम गणेश गडकऱ्यांच्या नाटकांचा परिचय आणि घनिष्ठ संबंध होता. पुण्यामध्ये पुणे हायस्कूल पुणेत मिशन स्कूलमध्ये महाबळेश्वर येथे शिक्षक म्हणून काही ठिकाणी नोकरी त्यांनी त्या काळामध्ये केली. वडील भाऊ क्रांतिकारक असल्यामुळे चळवळीशी संबंध असल्या कारणामुळे अनेक वेळा नोकरी सोडाव्या लागलेल्या आहेत. आणि जळगाव येथील सुप्रसिद्ध वकील सोनवळकर यांच्याशी बालकवीची त्या काळामध्ये मैत्री होती. आई त्या काळामध्ये 5 मे रोजी त्यांना भेटायला आली
आणि सोनवळकरची तार मिळाल्याच्या नंतर घरी पत्नी भाऊ काही यांचे खटके उडालेले असताना रमाईला भेटण्यासाठी ते घाईघाईने जळगावला निघाले. आणि घाईघाईने जळगावला निघाल्याच्या नंतर स्टेशनाच्या जवळ आल्यावर बालकवीचा धडक बसून मृत्यू झाला. मृत्यू का आत्महत्या याच्या संदर्भामध्ये संशयास्पद आपल्याला दिसून येतो आहे. बालकवीच्या सगळ्या लेखनाचा जेव्हा आपण विचार करू मित्रांनो, तेव्हा सामर्थ्यवान कवी, आधुनिक मराठी कवितेचे कुलगुरू केशवसूत यांचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला आपल्याला दिसेल. विनायक, बालकवी, टिळक, गोविंदाग्रज या काळातले प्रमुख आपल्याला दिसतात. बालकवी निसर्ग कवी म्हणून बालकवीची फार स्तुती या कालखंडामध्ये झालेली आहे. आणि म्हणून बालकवीच्या सगळ्या कविता वाचत असताना शेवटी थोडासा हे खेड्या अंधाराचे, हे खेडे प्रकाशाचे, खेड्यातील रात्र याच्यापासून दुःखाचा आणि औदुंबरमधून थोडासे दुःखाचा सूर जाणवताना आपल्याला बालकविता दिसतो आहे. परंतु याचबरोबर त्यांनी निर्झर असेल, श्रावण मास असेल, फुलराणी कविता असेल, अरुण असेल, एकापेक्षा एक कविता या काळामध्ये गाजलेल्या आपल्याला दिसून येतात. मराठीतील खऱ्या अर्थानं नवकवी एकच तो म्हणजे बालकवी असं भाषी मर्ढेकरांनी म्हटलं होतं. याचबरोबर त्याची आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोळीकडे ही कविता अत्यंत सुंदर होती. निसर्गाशी एकरूप झालेला बालकवी या कालखंडामध्ये अत्यंत सरस अशा प्रकारच्या कविता बालकवीने या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून बालकवीचा एकूणच आपण मित्रांनो विचार जेव्हा करू तेव्हा बालकवी निसर्ग कवी म्हणून सर्वश्रेष्ठ आपल्याला दिसतो आहे. खरं तर या नात्याच्या पलीकडचं एक जग आहे. त्या नात्याच्या पलीकडचं जग जाऊन केशवसुतांना बघितलं. पण बालकवीचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा माझा जन्मच या निसर्गाचं, सृष्टीचं सौंदर्य उकळून दाखवण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. बालकवी आणि निसर्ग आणि बालकवी हे आपल्याला वेगळं करता येत नाही, इतकं समीकरण एकजीव झालेलं आपल्याला दिसून येईल. म्हणून बालकवी सौंदर्यवादी आणि रोमॅन्टिसिझम कवी असल्या कारणामुळे निसर्ग म्हणजे बालकवी आणि बालकवी म्हणजे निसर्ग. तन मनाचा नाजूक साजूक निसर्ग बालकवीने व्यक्त केलेला आहे. सोजवळा सौंदर्याचा साक्षात्कार निसर्गाचा बालकवीच्या कवितेमधून घडताना आपल्याला दिसतो. हा निसर्ग सुकुमार आहे, मनाशी सद्गुणाशी नाचणारा, खेळणारा, त्याच्याशी एकजीव होणारा, संवेदना, भावना, तरलता अनेक ठिकाणी कवीची आपल्याला दिसेल. कवीत झाला सृष्टी, अवघी सृष्टी झाली कवी असं म्हटलं जाताना आपल्याला दिसेल. आणि म्हणूनच औदुंबर, श्रावण मास, फुलराणी, रजनी, अरुण, फुलपाखरू अशा कितीतरी विकसन, भृंग, कितीतरी एकापेक्षा एक कविता या काळामध्ये बालकवीने लिहिल्या गेलेल्या आपल्याला दिसून येते. आणि म्हणून बालकवी सारख्या कविता निसर्गाच्या दुसऱ्याला मित्रांनो लिहिता आलेल्या नाहीत, एकदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बालकवी किती निसर्गाशी तन्मय झाला होता, किती निसर्गाशी एक झाला असेल. निसर्ग बहुसंख्य करून सूक्ष्म आणि सौंदर्याच्या काळामध्ये अवतरलेला आपल्याला दिसेल. व्यक्तिगत स्थळ, काल, कविता आपल्याला जर बघायला लागलो तर निश्वास निसर्गातच सुटताना आपल्याला दिसतो. विविध निसर्गाच्या रंगछटा बालकवीच्या कवितेमधून आपल्याला दिसतात. हा निसर्ग सकाळी वेगळा, संध्याकाळी वेगळा, पाऊस पडून गेल्यावर वेगळा, श्रावण मार्शी हर्ष मानशी, हिरवळ दाटे चो इकडे, क्षणात पूर्णी क्षणात ऊन पडे. किंवा त्याचबरोबर संध्याकाळी दिवस बुडू लागलेला आहे आणि त्याची प्रभा प्रकाश सगळीकडे गुलाब होऊन पडलेला आहे आणि सगळीकडे पिवळे तांबूस ऊन कोपळे. ही जर कविता आपण बघितली तर निसर्गाच्या नाना चर्याने रंगवलेल्या आपल्याला दृष्टीतून येतात. सृष्टीच्या अंतरंगामध्ये शिरून गुजगुष्टी करणारा हा कवी आहे. पिवळे तांबूस ऊन कोवळे, पसरे चोपेरे, झाडाने किती मुकुट घातला, डोकेच सोनेरी, कुर्णा वर्षे तात पसरला, गुलाल चोपेरी, पाच वर्णी होते पाखरे झाडावर गोळा आणि कुठे बुडाला पलीकडेल तो सोन्याचा गोळा. फार सुंदर वर्णन केलेलं आपल्याला दिसेल. म्हणजे निसर्गाच्या सृष्टी चक्रामध्ये कवी एकजूट झाला आपल्याला दिसेल. या निसर्गाच्या नाना रंग, नाना छटा बालकवी अशा फुलवून सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. या सृष्टीच्या अंतरंगामध्ये शिरून या सृष्टीची गुजगोष्टी करणारा एकजीव झालेला आपल्याला दिसून येईल. किती एकजीव झाला असेल की फुलाप्रमाणे ते जसं टिळक मुलामध्ये रमले तसे बालकवी निसर्गामध्ये रमलेले आपल्याला दिसून येतात. आणि झरझर कविता लिहायची, कोणाला तर वाचून दाखवायची, कोणाला नाही आवडली की कागद चुरगाळून फेकून टाकायचा फाडून. 150 कविता ते लिहिले आणि त्या सगळ्या कविता तर उपलब्ध नाहीत.
बालसुलभ सरळपणा त्यांच्यामध्ये प्रारंभापासून शेवटपर्यंत आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून नाजूक अशा प्रकारची शैली, सहजस्फूर्त अशा प्रकारची शैली, लिहावा वाटला तर लिहिना. बालकवी निसर्गामध्ये स्वतः देहभान हरवून जाताना आपल्याला दिसतो आहे. सृष्टी झाला कवी, कवीच झाला सृष्टी, अवघा का अवघी सृष्टी झाली कवी, असं म्हणता येईल. किती एकजीव झाला असेल. रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुलाले, गवत फुला असा कसाने मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा, मित्रा संगे माळावरती पतंग उडवत फिरताना, तुला पाहिलो गवतावरती झुलता झुलता असताना, विसरून गेलो पतंग नवीचा, विसरून गेलो मित्राला, पाहुणे तुझला हरकोने गेलो, अशा तुझ्या रे नाजूक रंगकळा, मधमुदनी पराग पिवळे. काय विचारायचं नाही. म्हणजे इतका त्या निसर्गाशी एकरूप झालेला आपल्याला दिसत आहे. सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबून घ्यावे, जिकडे तिकडे आनंदी आनंदकडे, स्वार्थाच्या बाजारात अडकलेला माणूस त्याला बघता येत नाही. लढवाळपणे सौंदर्य उकळून दाखवताना, हळवाळपणे सौंदर्य उकळून दाखवताना आपल्याला दिसतात. नाना रंग, नाना छटा, नाना नाद, नाना रेखा. निसर्गाने निसर्गाचा वाङ्मयीन अवतार रूप याने घेतलेला आपल्याला दिसून येईल. निसर्गाचे बोलण्यामध्ये, निसर्गाची मैत्री जोडण्यामध्ये, निसर्गामध्ये एकजीव होण्यामध्येच बालकवीचा विषय मित्रांनो संपलेला आपल्याला दिसेल. आणि त्याच्या लेखणीवाटी निसर्गाचा झरझरा अवतरताना आपल्याला दिसतो. अमरण बाल राहिला तो, त्याचं डोलणं, त्याचं बागडणं सगळं बालकवी सारखंच आहे. निसर्गाचे ठसे त्यांच्या मनावर उमटलेले आहेत. तरल सुरेल प्रेम भरलेला आहे, सौंदर्याने आसुसलेलं आहे, प्रेमानं भोकायलेलं आहे. हळवार संवेदनशील अशा प्रकारचं मन निसर्ग उकळून दाखवण्यासाठी बालकवीच्या जवळ आहे. आनंदी आनंदाचा रस आणि प्रेम रस इथं आपल्याला आढळत आपल्याला दिसतो आहे. गिरीशिखरावर ही वनमाला रमते, सृष्टी मला हसवते. कामतो ती सृष्टी मला हसवते आहे. ही प्रतिभा निसर्गाला बघितल्याच्या नंतर फुलत असताना आपल्याला दिसते आहे. बालकवी हिरकणीचं पाणी तरल, निर्झरमय, कानमय, गानमय आहे, असे त्यांच्या कवितेच्या समीक्षा झालेल्या आपल्याला दिसून येतील मित्रांनो. रजनी, फुलराणी, अरुण हे निसर्ग गीतांचा राजा असं म्हणावं लागेल आपल्याला. दुःखावर उपाय, डोलत जावे, डोलत जग व्हावे, हसत जंगत गुंगत जावे, सत्य स्वप्न पावे, सत्याने स्वप्न जावे. जगता जगता मरावं, हसत हसत मरावं, डुलत डुलत मरावं. म्हणजे तल्लीन होताना आपल्याला तुला बघावे, गुंगावे, गुंगत चुंबन घ्यावे. म्हणजे तुला बघावे आणि चुंबन घ्यावे आणि तुझ्याशी गुणगान करण्यामध्ये, गीत गाण्यामध्ये मी संपूर्ण जावावं. गिरीशिखरावर तोप चढवला, हिरा माणिकांचा मंगल तोरण, काय बांधले नवी मंडपे कुणी शोभे, जिकडे तिकडे जय मंगलाचा. एक सुंदर हिरवं अशा प्रकारचं चित्रण बालकवीने केलेलं आपल्याला असेल. एक फूल कसं उमलतं आहे आणि त्याच्याशी एकजीव कसा होतो आहे. ते रंगरंगवल्या सानू सानवल्या नावाची कविता. सूर्यकिरणाशी तिचा फुलराणीचं लग्न ठरलेलं आहे आणि सूर्यकिरण आणि सगळे पक्षी वरे भाट कसं गावू लागलेले आहेत आणि हा सगळा खेळ कसा सुरू झालेला आहे त्याचं सुंदर चित्र रेखाटलेलं आपल्याला दिसेल. रात्री स्वप्न पडलेलं आहे आणि सकाळी तिचं लग्न त्या रविकरण असे लागलेलं आहे. हा कल्पनेचा मधुर खेळ खेळण्यामध्ये बालकवीचं आयुष्य गेलं. आणि गेय चाल, सुगम शब्द, नादमाधुर्य, रेखीव सृष्टीवर्णन, तल्लीन आणि मांगल्य हे सगळे गुण वैशिष्ट्ये बालकवीच्या निसर्ग कवितामध्ये मित्रांनो आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून कविता एकदा वाचावी, पाठ व्हावी आणि सदैव आपण कविता गुणगुणीत राहावी असं आपल्याला वाटतं. अशी गोड, अशी रसाळ, हसरी, नाना रूपय, नाना रंग, नाना छटा, अष्टदिशांचा गोफ बांधतो. अष्टदिशांचा गोफ, सुरेख शब्द, श्रावण माशी, हर्ष मानशी, हिरवळ दाटे चोवीकडे, क्षणात पूर्वी क्षणात ऊन पडे. झाडे, विली, डोंगर, गवत यांच्या रंगछटा नाहणारी सूक्ष्म अशा प्रकारची दृष्टी बालकवीच्या जवळ आहे. खरं तर बालकवीच्या निसर्ग कवितेचा फार सूक्ष्मपणे, तरलपणे अभ्यास तेवढ्या चांगल्या पद्धतीनं खरं मित्रांनो झालेला नाही. निसर्गामध्ये रमणारा, निसर्गामध्ये हिंडणारा, निसर्गामध्ये बागडणारा, निसर्ग निरखून पाहणारा, निसर्गाशी संवाद करणारा, निसर्गामध्ये उड्या मारणारा, निसर्गाच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा, बारीक सूक्ष्मपणे निसर्ग जाणणारा आणि नाजूक साजूक तरल अशा पद्धतीनं निसर्गाला व्यक्तिचित्र मिळवून देण्यामध्ये बालकवीचा हातखंड आपल्याला दिसून येईल. सत्यशिव सुंदर, सत्यशिव मंगल हे गुण त्याच्यामध्ये कवितेत आढळतात. म्हणून चैतन्यमय, निर्दोष अशा प्रकारची टवटवीत, सजल
अशा प्रकारची ती कविता आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुला बघावे गुंगावे गुंगन चुंबन गावे गगनात होऊन जावे तत्व एकत्रितपणे. आणि म्हणून एकूणच या सगळ्या बालकवींच्या संपूर्ण कवितांचा आपण मित्रांनो जेव्हा विचार करू तेव्हा बालकवी या काळामध्ये एकजीव झाले गेलेला आपल्याला कवी दिसतो आहे. आणि म्हणून नंतर बालकवी नैराश्यानं ग्रासल्या गेलेला आपल्याला दिसेल. आणि बालकवीच्या औदुंबर असेल, हे खेडे अंधाराचे, हे खेडे प्रकाशाचे नावाची कविता असेल. इथं मात्र थोडीशी बालकवी अधिक चिंतनशील झालेला आपल्याला दिसतो आहे, निराश झालेला आपल्याला दिसून येईल. पाखरास नावाची कविता, पारवा नावाची कविता, उदासीनता नावाची कविता, अशा आनंदमय वातावरणामध्ये जीवन जगलेल्या या कवीच्या मनामध्ये ही उदासीनता कुठून आलेली आहे याचा अरुण कांबळे यांनी थोडासा चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आपल्याला असेल. आणि म्हणून बालकवीच्या या सगळ्या कवितेकडे बघत असताना की मुख्य मनाचं असणारं हे बोल, त्या मुख्य असणाऱ्या बोलांचाही नीट अशा प्रकारचा शोध आपण घ्यायला पाहिजे. बालकवी आणि निसर्गाने बालकवी या ठिकाणी एकजीव जरी झालेला असला तरी बालकवीच्या अंतरंगाचा ठाव आणि बालकवींच्या कवितेचा पुन्हा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करण्याची मित्रांनो गरज आहे. आणि अशी निसर्ग बालकविता याच्यानंतर निखळ बालकविता ज्याला आपण म्हणू तशी निखळ बालकविता लिहिण्यामध्ये या काळामध्ये बालकवीला यश आलेलं आहे. आणि म्हणूनच सृष्टी झाली कवी झाला सृष्टी आणि कवी इथं एकजीव झालेले आहे, ते आपल्याला वेगळे काढता येत नाही. आणि म्हणून बालकवी या कालखंडामध्ये निसर्गाशी एकरूप झालेला असा कवी याच्या अगोदर एकरूप झाले गेलेला आपल्याला फार क्वचित दिसतो आहे. आणि म्हणून एकूण बालकवीकडे आपण बघत असताना हा बालकवी नाजूक साजूक तरल आहे. आणि 1918 बालकवीचा मृत्यू झाला. आणि याबरोबरच बालकवी ही पदवी नारायण वामन टिळकाने दिली असं म्हटलं जातं, पण कीर्तिकराने ती दिलेली आहे. या परिचयामध्ये थोडीशी आता चूक झाली म्हणावे, का बालकवी पदवी त्याने दिली का कीर्तिकराने दिली या संदर्भामध्ये मतमतांतरे आपल्याला दिसून येतील. सौंदर्यवादी कवी म्हणून बालकवीकडे आपल्याला बघावं लागणार आहे. आणि जे कवी बालकवींची जी अभ्यासाला लावलेली कविता आहे ती निर्झरास ही निसर्ग कविता आहे. खळखळणाऱ्या झऱ्याला उद्देशून लिहिलेल्या कवीनं बालकवीचं निसर्गाची कशी ओढ आहे, निसर्गाचं कसं आकर्षण आहे, निसर्गाचं मोहक विलक्षण सौंदर्य पाहताना त्याच्या मनामध्ये दाटून आलेल्या भावनांचं दर्शन, त्याचबरोबर निसर्गाच्या दिव्यतेपुढे मानवी जीवन किती शुद्र आहे, करंट वाटतं, प्रारंभी प्रसन्न आणि शेवटी उदास जाणीव कशी पर्यावसन होत आहे त्याचं चित्रण येताना आपल्याला दिसून येईल. या संदर्भामध्ये परिचयामध्ये दिवत्व आणि पार्थित्व यातील द्वंद्व यांच्या कवितेमध्ये आढळत असं म्हणलेलं आहे. म्हणजेच मरण आणि जीवन, जगणं आणि मरणं याच्यामध्ये प्रारंभीचा आनंद आणि मृत्यूच्या नंतरचा मृत्यूकडे वळलेल्या छटा याचं पर्यावसान बालकवीच्या कवितेमधून आपल्याला असेल. म्हणून सौंदर्य पाहताना मनात दाटून येणाऱ्या अनेक भावनांचं दर्शन बालकवीच्या कवितेमधून झालेलं आपल्याला दिसून येईल. म्हणून बालकवीची निर्धार, अरुण, आनंदी आनंदगडे, फुलराणी अशा अनेक एकापेक्षा एक सरस अशा कविता बालकवीने या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. भृंग नावाची कविता आपल्याला सांगता येईल, फुलराणी नाव कविता सांगता येईल, मी सोडून तारुण्याने होईन बाल पुन्हा ही ओढ आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून एकंदरीत सृष्टीचं धर्म फुलणे आहे आणि त्या फुलवून दाखवण्यामध्ये कवीचा धर्म आहे असं आपल्याला दिसून येईल. म्हणून औदंबर, फुलराणी, संध्याकाळ वर्णन, श्रावण मास किंवा रंगरंगोल्या किंवा आनंदगडे किंवा रजनी, गवतफुला या सगळ्या कविता बालकवीच्या या काळामध्ये खूप गाजली गेलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये श्रावण मासी, फुलराणी, रजनी, अरुण, विकसन, औदुंबर या कवी आपण विसरू शकत नाही. थोडंसं याचा बारकाईने आपण अभ्यास करायलाच हवा. बालकविता निसर्ग कवितांचा वेध घेत असताना पुन्हा एकदा नव्यानं बालकवीचा चांगला अभ्यास करण्याची गरज आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण बालकवीच्या परिचयाचा परिचय करून घेतलेला आहे. पुढच्या तासामध्ये आपण बालकवीच्या त्या कवितेचा पूर्णपणे विचार करूया आणि या ठिकाणी थांबूया.